नैसर्गिक आपत्तींमुळे भविष्यात आर्थिक संकट. आय-आय-टीचा अहवाल. हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण आणि तीव्रता वाढत असल्याने भविष्यातील भारतातील राज्यांना मोठ्या आर्थिक आव्हानांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. पूर आणि चक्रीवादळासारख्या संकटांमुळे आपत्ती निवारण योजनांवर सरकारचा बराचसा निधी खर्च होतो. त्यामुळे अशा संकटांवर मात करण्यासाठी सरकारने हे गृहीत धरून मजबूत अर्थव्यवस्था कशी उभी करता येईल या दृष्टीने आधीच प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई या संस्थेमधील संशोधकांनी मागील 24 वर्षांमधील नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करून भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. यामध्ये रेसिलियन्स बॉन्ड्स, आपत्ती विमा, कॅटॅस्ट्रॉफी बॉन्ड्सबरोबरच हवामान बदलांचा सामना करू शकेल अशी अर्थव्यवस्था उभारणे, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक यासारख्या बाबींची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये महसूल आणि खर्च यांचा एकमेकांवर होणारा परिणाम तपासण्यासाठी पॅनेल वेक्टर ऑटो रिग्रेशन नावाचे सांख्यिकीय मॉडेल वापरण्यात आले. आपत्तीमुळे निर्वासन, वैद्यकीय मदत आणि निवारा यासारख्या मदतीसाठी सरकारला मोठा निधी खर्च करावा लागतो. आपत्तीनंतर रस्ते, पूल आणि घरे यासारख्या आवश्यक पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी खर्च येतो. शेती, व्यापार आणि व्यवसाय विस्कळीत झाल्याने या सेवांमधून करसंकलन आणि उत्पन्न कमी होऊन महसुलात घट होते. यावर या अभ्यासात प्रकाश टाकण्यात आला आहे. आपत्ती संबंधित जोखीम उचलण्यासाठी रेसिलियन्स बॉन्ड्स, आपत्ती विमा आणि कॅटॅस्ट्रॉफी बॉन्डसारख्या वित्तपुरवठा यंत्रणा गरजेच्या आहेत. या पर्यायांमुळे आपत्कालीन स्थितीत निधी उपलब्ध होतो. त्यासाठी अशा उपाययोजनांवर सरकारने भर दिला पाहिजे जेणेकरून नैसर्गिक आपत्तींवर सहज मात करता येणे शक्य होईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.